हॉटेल भाग्यश्रीवर रोज काही ना काही घडत आहे. कधी तोडफोड तर कधी मारामाऱ्या, हुज्जत आणि हाणामाऱ्या रोजच होत आहेत. त्यामुळे आता मालकाने थेट पुण्याहून बॉडीगार्ड मागवले. सोशल मीडियात हॉटेलवर एका तरुणाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्यामागचं कारण समोर आलेलं आहे. हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून त्यात एक माथेफिरू तरुण मडकेंच्या पत्नीचा गळा धरताना दिसून येत आहे. त्या तरुणाने गल्ल्यामध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मालकिनीने रोखल्याने त्याने त्यांच्यावरच हात उचलला, असं हॉटेल मालकाने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. शिवाय तशी पोस्ट देखील केली आहे. हॉटेल भाग्यश्रीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सीसीटीव्ही फुटेज शेअर केला आहे. त्यामध्ये तरुणाने हात उचलल्याचं स्पष्ट दिसतंय. त्यामुळेच नंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. तोही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या सगळ्या प्रकारामुळे हॉटेल मालकाने पुण्यातून बाउन्सर्स मागवले आहेत. मागे एका लातूरच्या माथेफिरूने हॉटेल बंद असल्याचं कारण सांगत तोडफोड केली होती. अल्पावधीत मोठं यश प्राप्त केल्यामुळे नागेश मडके हे सर्वांच्या डोळ्यावर आले आहेत. शिवाय त्यांनी मागच्याच महिन्यात काळ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी खरेदी केल्यामुळे ते चर्चेत आलेले होते. नाद करतो का, यायलाच लागतंय. हॉटेल भाग्यश्री हा त्यांचा डायलॉग सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यांच्या हॉटेलला सातत्याने पडणाऱ्या दांड्या यामुळे ते ट्रोल होत असतात. त्यातच आता थेट त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याने संताप व्यक्त होत आहे. आपल्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचं मडके सांगतात.